नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्याकरिता काही कृती जाणून घेणार आहोत। इयत्ता 2रीकरिता अध्ययन क्षमता आहे, वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। तसेच इयत्ता 3री ते 5वीकरिता अध्ययन क्षमता आहे, वस्तू मोजतो व 99 पर्यंतचे संख्याबोध विकसित करतो। अध्ययन स्तर क्रमांक 1, विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे मोजता येत नाही, याकरिता आपण काही कृती जाणून घेणार आहोत। त्यातीलच एक कृती आहे अंकांचा खजिना शोधा। अंकांचा खजिना शोधा ही एक मजेदार आणि आनंददायी कृती आहे। यातून विद्यार्थ्यांना वस्तू शोधण्याचा आनंद मिळेल। तर आता ही कृती घेताना आपल्याला काही आवश्यक साहित्य लागणार आहे। तर बघूया हे साहित्य काय आहे। याकरिता आपल्याला लागणार आहे 0 ते 9 अंक कार्ड तसेच टोपली आणि सोबतच आपल्याला काही पूर्वतयारी सुद्धा करून घ्यावी लागणार आहे। तर मग आपण पूर्वतयारी काय करणार आहोत, तर आपण हे अंक कार्ड ठेवण्यासाठी, खजिना ठेवण्यासाठी आपण काही वर्गात जागा निश्चित करणार आहोत। तर मग ती जागा कुठली असणार आहे, ती जागा आहे खुर्चीच्या खाली, टेबलाच्या खाली, खिडकीमध्ये, दरवाजाच्या मागे, अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या जागासुद्धा निश्चित करणार आहोत। आणि या जागा शोधताना विद्यार्थ्यांना काही अडचण येतील किंवा विद्यार्थी जागा शोधताना मागे राहतील, तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना मदतसुद्धा करायची आहे। त्यासाठी आपल्याला काही हिंट्स म्हणजे काही कोडेसुद्धा तयार करावे लागतील। जसं की विद्यार्थ्यांना आपण जर ती चिठ्ठी टेबलाखाली ठेवली असेल तर आपण म्हणूया, त्यासाठी आपण एक कोड ठरवूया की मी आहे लाकडाचा, मला आहे 4 पाय आणि माझ्यावर बुक्क, पुस्तकं, फुलदारी ठेवल्या जाते, तर सांगा बघू मी काय आहे। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना कोड्याच्या माध्यमातून त्या जागेपर्यंत, त्या ठिकाणापर्यंत पोहोचवायचं आहे, या जेणेकरून त्यांना चिठ्ठी शोधण्यास, अंक कार्ड शोधण्यामध्ये मदत होईल। मग आता आपण प्रत्यक्ष कृती सुरू करताना आपण म्हणू की आज आपण एक कृती घेणार आहोत। तर आपल्याला वर्गामध्ये काहीतरी शोधायचं आहे। मग आपण काय शोधणार आहोत सांगा बघू। तर विद्यार्थी म्हणतील खेळणी आहे, चित्र आहे, फुलं आहे किंवा काही कार्ड्स आहे। काही विद्यार्थी म्हणतील खजिना। तर हो, आपल्याला वर्गामध्ये खजिना शोधायचा आहे आणि तो खजिना आहे अंकांचा खजिना। तर मग त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देणार आहे की आपल्याला हा खजिना शोधताना एका विद्यार्थ्याने एकच कार्ड शोधायचं आहे आणि त्यावर दिलेलं संख्यानाम तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे आणि मग ते अंक कार्ड त्या टेबलावर ठेवलेल्या टोपलीमध्ये ठेवायचं आहे। मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होईल। सर्व विद्यार्थी वर्गामध्ये अंक कार्ड शोधण्यासाठी फिरतील। जसं एका विद्यार्थ्याने अंक कार्ड शोधलेला आहे आणि त्यावरील अंक वाचलेला आहे, माझ्याकडे आहे अंक 5। मग तो 5 हा अंक त्यावरील संख्यानाम जो मोठ्याने वाचेल आणि ते अंक कार्ड टेबलावरील टोपलीत ठेवेल आणि स्वतःच्या जागेवर जाऊन बसेल। अशा प्रकारे ही कृती आपल्याला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे आणि त्यांनी शोधलेले अंक कार्ड ते विद्यार्थी टोपलीमध्ये ठेवतील। ही कृती झाल्यानंतर मग शिक्षक काय म्हणतील आहे की आपण सर्वांनी मिळून अंक कार्ड शोधलेले आहे आणि हे अंक कार्ड टोपलीमध्ये अस्ताव्यस्त पडलेले आहे, तर आपण यांना क्रमवार लावून घेऊया। मग शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ते सर्व अंक कार्ड 0 ते 9 या क्रमाने लावून घेतील आणि त्यानंतर त्या अंक कार्डाचे 0, 1, 2, 3, 4 असे 9 पर्यंत क्रमाने वाचन करून घेणार। या कृतीतून काय साध्य होणार आहे, विद्यार्थ्यांना अंक शोधण्याचा आनंद मिळणार आहे, सोबतच अंकांचे नावंसुद्धा म्हणजे संख्यानामे समजणार आहे आणि अंकांचा क्रमसुद्धा लक्षात येणार आहे। ह्या कृतीच्या सरावाने नक्कीच विद्यार्थ्यांना अंकांचा क्रम समजेल आणि संख्याज्ञान विकसित होण्यास मदत होईल। धन्यवाद।